आपापली नाव बोलून घेऊन द्या गुन्हे दाखल करताना पहिला गुन्हा माया दाखल करा जर ह्या पद्धत होत असेल तर बाकी परत नमस्कार. आज या भारत देशामध्ये आणि महाराष्ट्र राज्यामध्ये हिंदुत्ववादी विचाराचं सरकार आहे. अनेक देवी देवतांच्या पूजा करून अनेक देवी देवतांसाठी लढणारं सरकार आहे. तरी सुद्धा आज आटपाडी गावामध्ये आटपाडीचं आराध्य दैवत श्री सिद्धनाथ या मंदिराची अवस्था बघा तुम्ही. इथल्या PWT मधले काही अधिकारी, इथला कॉन्ट्रॅक्टर, इथले काही लोकप्रतिनिधी यांच्या संगनमताने हे मंदिर पाडण्यात आलेलं आहे. मित्रांनो, अतिशय दुःखद घटना आहे. मी या ठिकाणी या सगळ्या घटनेचा तीव्र निषेध करतो पहिल्यांदा. आणि या घटनेच्या अनुसरून इथला जो कॉन्ट्रॅक्टर आहे त्या कॉन्ट्रॅक्टरवरती गुन्हा दाखल झाला पाहिजे यासाठी मी मागणी करतो. आणि राहिला विषय अतिक्रमणचा, माझ्याकडे या इथल्या रोडची परिस्थिती हा मॅप आहे. हे जे प्लॉटिंग आहे ते सिद्धनाथ मंदिरच्या समोर एने केलेलं प्लॉटिंग आहे. एने केलेलं प्लॉटिंग असतं. हा रोडच्या मध्यापासून 40 मीटर पलीकडे बिल्डिंग एरिया आहे. बिल्डिंग एरिया 40 मीटरच्या पलीकडे बिल्डिंग बांधायची असते. अशी परिस्थिती असताना सुद्धा तिकडं 40 मीटर जागा शिल्लक असताना सुद्धा 3-4 फुटासाठी या नाथबाबाचं मंदिर पाडायचं काम या PWT कॉन्ट्रॅक्टर आणि इथला मुख्य अधिकारी वैभव हजारे नगरपंचायतचा यांच्या संगनमताने झालेला आहे. या सगळ्यांचा निषेध करतो. याच्यामध्ये PWT असेल, याच्यामध्ये मुख्य अधिकारी वैभव हजारे असेल आणि हा कॉन्ट्रॅक्टर असेल, यांच्यावरती गुन्हे दाखल झाले पाहिजेत. आणि हे मंदिर जोपर्यंत हे नाथबाबाचं मंदिर होत नाही तोपर्यंत इथं कुठल्याही प्रकारचं काम होणार नाही, कुठल्याही प्रकारचं काम होऊ देणार नाही. याची ग्वाही इथल्या प्रशासनाने, इथल्या कॉन्ट्रॅक्टरने आणि मुख्य अधिकाऱ्यांनी घ्यावी. हा नंबर 1. नंबर 2चा विषय असा आहे, हा रोड आतमध्ये जाणारा सुद्धा, याचे सुद्धा माझ्याकडे डॉक्युमेंट आहेत माहिती. हा रोड सुद्धा 12.15 मीटरचा रोड आहे. या रोडमध्ये सुद्धा अतिक्रमण केलेलं आहे. हा रोड सुद्धा पूर्णपणे अतिक्रमण आहे. त्याच्यामध्ये नगरपंचायतने कुठलीही माहिती घेतलेली नाहीये, PWTने कुठली माहिती घेतलेली नाही. फक्त कुठल्या तर लोकप्रतिनिधीने सांगायचं आणि काम करायचं, अशा पद्धतीचं या गावामध्ये दादागिरी चाललेली आहे. तर आम्ही हे सगळे मोडून काढणार आहे. कोणाच्याही विचारानं, कोणाच्या एकाकी अधिकाराने इथं रोड होणार नाही. या रोडच्या काय अडचणी असतील तर सगळ्या ग्रामस्थांना एकत्र बोलवायला पाहिजे. त्या ग्रामस्थांना विचारात घेऊन या नाथबाबाच्या मंदिराचा एखाद्या पायरी सुद्धा काढताना ग्रामस्थांना विचारात घेऊन काढायला पाहिजे होती. असं कुठल्याही प्रकारचं न करता यांनी स्वतःच्या अनेक मित्रांसाठी, स्वतःच्या राजकारणासाठी या ठिकाणी नाथबाबाचं मंदिर काढलेलं आहे. त्यामुळे मी या ठिकाणी सगळ्यांचा निषेध करतो. आणि जोपर्यंत नाथबाबाचं मंदिर होत नाही तोपर्यंत कुठल्याही प्रकारचं काम चालू होणार नाही. नंबर 2, जोपर्यंत याच्या हे रिलेटेड येणे प्रॉपर्टी आहे ही सगळी समोरची आणि याच्यामधलं अतिक्रमण निघत नाही तोपर्यंत या रोडचं कुठल्याही प्रकारचं काम चालू होणार नाही. ठेकेदाराने याची नोंद घ्यावी, PWTने याची नोंद घ्यावी. मुख्य अधिकारी ज्यांनी या गावामध्ये व्यवस्थित पाहायचं असतं, सगळ्या मुख्य अधिकारी आले का नाही मला माहित नाही, तर मुख्य अधिकाऱ्यांनी येऊन पाहायचं असतं रोडवरती कुठं अतिक्रमण आहे का नाही. त्यांनी कुठल्याही प्रकारची पाहणी न करता या रोडला ग्रीन सिग्नल दिला. त्यामुळे त्यांचाही निषेध करतो. त्यांच्यावरती सुद्धा गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी मी मागणी करतो. या ठिकाणी आम्ही टेक्निकल काही गोष्टी चेक करत असताना मला साध्या लेवल्स इथं काय त्यांचे संबंधित अधिकारी दाखवू शकत नाहीत, अलाइनमेंट दाखवू शकत नाहीत, त्यांच्या ड्रॉइंग नाहीत, क्रॉस सेक्शन नाहीत, काहीतरी फफट काहीतरी इकडची तिकडची उत्तरं देतात, देऊ द्या, आम्हाला त्याची काही देणं घेणं नाही. पण ह्या रस्त्या संदर्भात जर काही मार्ग काढायचा असेल तर मी अनेक वेळा बोललोय, अनेक चांगली लोक प्रतिनिधी बोलत असतात, लोकप्रतिनिधी बोलत असतात. सर्वांनी सार्वजनिक गोष्टींसाठी सर्वांनी एकत्र आलं पाहिजे आणि तरच मार्ग चांगल्या पद्धतीनं नागरिकांसाठी निघू शकतो. अनेक वेळा आम्ही सांगितलंय, कुणाला तर खुश करण्यासाठी त्याला काय आम्हाला काय देणं घेणं नाही, तुम्ही कुणालाही खुश करा. कुणालाही खुश करण्यासाठी आटपाडीचा खेळ आम्ही होऊ देणार नाही. आटपाडीचा खेळ होऊ देणार नाही. संबंधित अधिकाऱ्यांनी यात लक्ष घातलं पाहिजे. टेक्निकल गोष्टी आम्ही चेक करतोय, पुन्हा आम्ही काय कुणा फोर्स करत नाही, पण काही टेक्निकल गोष्टी ज्या चेक करायच्या त्या आम्ही चेक करणार आहे. आता तिथं
एमएससीबीचे पोल टाकायचं काम चालू आहे. रस्ता इथंपर्यंत स्ट्रेट आहे. मी आता सिद्धनाथ मंदिराजवळ आहे, साई मंदिर पासून इथंपर्यंत स्ट्रेट आहे. मधले जे पोल आहेत ते वाकडे तिकडे लावलेले आहेत. म्हणजे आटपाडीमध्ये काय माणसं राहतात का जनावर राहतात काय कुणाला काय कळत नाही का? काय आम्हाला अजिबातच काय कळत नाही? तुम्ही लय शाणं झालाय का असं वाटतंय काय लोकांना? असं काय असेल तर आमची भाषा जोपर्यंत सम्य आहे समंजसपणे आम्ही सांगतोय, कारण आम्हाला सर्वांना घेऊन काम करावं असं वाटतं. कुणाच्या विरोधात जायची आमची अजिबात इच्छा नसते. पण मस्तीत कोणाची भाषा असेल आणि मीच काय करू शकतो असं कुणाला वाटत असेल तर आम्हाला त्या पद्धतीने मग अनेक गोष्टी करता येतात. एवढंच सांगतो. फक्त टेक्निकल गोष्टींकडे लक्ष द्या. मंदिरं आहेत तिथं मार्ग काढायचा असेल तर सगळ्या नागरिकांना बरोबर घ्या आणि मार्ग काढा. आणि यासाठी सर्व पक्षातील, सर्व गटातील, सर्व समाजातील नागरिकांनी, नेत्यांनी एकत्र आलं पाहिजे सार्वजनिक प्रश्नासाठी, जिथं आपल्या आटपाडीचं भवितव्य असतं तिथं. धन्यवाद. मी इंजिनियर महेश कुमार पाटील. मित्रांनो, विषय एवढा गंभीर आहे. विचार करा, हे सिद्धनाथ मंदिर आपल्या गावचं कुलदैवत आहे. आपण सर्वजण सिद्धनाथाला मानतो, आपल्या सगळ्यांचं आराध्य दैवत आहे. इथला पत्रा काढताना कुठल्या नागरिकाला विश्वासात घेतलं किंवा गावामध्ये चर्चा केली की अशी अशी परिस्थिती आहे आणि आपल्याला मंदिर काढावं लागतंय, कुठल्याही नागरिकाला विचारलं नाहीये मित्रांनो. आणि वस्तुस्थिती इकडे रोडच्या मध्यापासून 40 मीटर शिल्लक असताना, 40 मीटर सांगतोय, अतिशय जबाबदारीने बोलतोय. माझ्याकडे त्याचे एव्हिडन्स आहेत, माझ्याकडे तसे प्रूफ आहेत. पलीकडची प्रॉपर्टी येणे आहे. येणे करत असताना रस्त्याच्या मध्यापासून 40 मीटर बिल्डिंग एरिया म्हणजे किमान 25-30 मीटर तरी शिल्लक असताना अशा परिस्थितीमध्ये सुद्धा नाथबाबाच्या मंदिराचे पत्रे काढले, तोडफोड केलेले आहे. या कॉन्ट्रॅक्टरवरती गुन्हा दाखल झाला पाहिजे, या प्रशासनावरती गुन्हा दाखल झाला पाहिजे. आणि मुख्य अधिकारी यांचा सुद्धा मी या निमित्तानं निषेध करतो, कारण की कुठलीही जबाबदारी त्यांनी या ठिकाणी घेतलेली नाही. त्यांनी जबाबदारी घ्यायला पाहिजे होती, त्यांनी येऊन पाहायला पाहिजे होतं, डॉक्युमेंट चेक करायला पाहिजे. काय परिस्थिती आहे, आपण मंदिर काढतोय, लोकांच्या भावनाचा विचार केला नाही, आटपाडीतल्या नागरिकांच्या भावनेचा विचार केलेला नाही. त्यामुळे मुख्य अधिकारी फार मोठे जबाबदार आहेत ह्या गोष्टीला, असं माझं वैयक्तिक मत आहे. ज्यावेळी गटर चालू झाली त्यावेळी आधी त्यांना एक गोष्ट विचारत होती की दोरी पकडल्यानंतर 2 व्यक्तींनी त्या दोरीला कुठं बेंड येत नसतो. त्यांना बऱ्याच वेळा विचारलं की किती फुटापर्यंत दोरी सरळ आहे आणि किती फुटानंतर क्रॉस आहे. माहिती विचारली तर आडवी तिवी देतात. कॉन्ट्रॅक्टर दिलेली माहिती अशी की गटर 1.5 मीटरची, रस्ता 10 मीटरचा आणि दोन्ही साईड पट्ट्या 1.5 मीटरचा. तर असा टोटली 16.5 मीटरवर एमएससीबीचा डाम येतो. आणि ज्यावेळी एमएससीबीच्या कॉन्ट्रॅक्टरला किंवा त्या कर्मचाऱ्याला विचारलं जातं की त्या डांबाला ओढणी आहे का, तर ओढणी नाही म्हणून उत्तर दिलं जाते. आणि त्याच्यानंतर असं उत्तर केलं जातं की ओढणीसाठी परत त्या पुढच्या मालकाची जागा घेतली जाते. तर याच्यावर प्रशासनानं गंभीर विचार करावा असं माझं मत आहे. बघा, मी ह्या गावचा नागरिक आहे, माझी जबाबदारी आहे. कोणी जरी जागीरदार असता मला काही देणं नाहीये. जो कोणी अडवाईल, बघा, जो कोणी अडवाईल गावच्या विकासाच्या माध्यमातून जो कोणी अडवाईल त्याचा आमचा निषेध आहे, त्याला विरोध आहेच. कोणी बांधकाम होत असताना का तुम्ही लोकांनी अडवलं? बघा, बांधकाम खूप वर्षापूर्वी झालेलं आहे. नाही, आता मागच्या 15 वर्षात नाही, 15 वर्षात आम्ही काही नव्हतो, आम्ही काही सक्रिय राजकारणामध्ये नव्हतो. परंतु नाथबाबाचं मंदिर काढतात हे आमची जबाबदारी आहे, आमचं आराध्य दैवत आहे. एखाद्या मंदिराचं जर अतिक्रमण असेल तर मंदिराचं अतिक्रमण असेल तर काढायला हरकत त्यांनी नाही. सांगितलं की नागरिकांना बरोबर घ्या. नाही, काढायला हरकत नाही. पण वस्तुस्थिती अशी आहे की तिकडं 25-30 मीटर शिल्लक असताना, शिल्लक नसतं तर 100% पाहिजे की पहिलं ते अतिक्रमण काढा. नाही, कोणी आमचा आग्रह नाहीये. आमचा आग्रह हा असा आहे, जे नियमात बसते ते करा. नियमात असं तुम्ही बसते, दाखवून द्या ना. नियम दाखवलं 40 मीटर बिल्डिंग एरिया शिल्लक असताना तर इकडे नियम दाखवायला काढलं पाहिजे. 100% रस्त्याचं काढलं पाहिजे. अलाइनमेंटच केलेलं नाही. आम्ही अलाइनमेंट चेक केलं. हे अतिक्रमण काढलं पाहिजे. 100% काढलं पाहिजे. नाही, नियम कसा दाखवणार आपण? सेंट्रल लाईन आपल्या असल्याशिवाय नियम कसा ते दाखवणार? आता आम्ही कसं काढणार? तर ते केलेलंच नाही यांनी इथं काय. यांनी सोयीचं केलं आहे. कसं केलंय, एखाद्या लोकप्रतिनिधीचं ऐकून त्यांच्या सोयीचं. आता सांगा मला, त्यांना विचारा काय कुणाच्या सांगण्यावर हे केलं, तर हे बघणं तुमचं कर्तव्य आहे की नाही? तुमचं नाव सीओ कुठे आहेत? हा बघा, सीओला फोन केले तर सीओ सुद्धा येत नाही इथं. सीओला तिथे येईन म्हणा मी. सांग त्याला. नाही, पीडब्ल्यूडी ठीक आहे, ही रिस्पॉन्सिबिलिटी सीओची आहे. ही एनए प्रॉपर्टी आटपाडी शहराची आहे. याबरोबर ग्रामपंचायत तुमची नाही, ग्रामपंचायत
ग्रामपंचायत असू द्या त्यावेळी त्यावेळी जर हे अतिक्रमण काढलं असतं सुरेश तर भैया, आज आपण एक एका मिनिट, जणाला नाही, नाही, एक मिनिट. बघा, विषय हा नानाबाबाच्या मंदिरात पाडण्याचा विषय. ऐकून घ्या, ऐकून घ्या. मी मग काय जोपर्यंत म्हणतोय, त्यांनी अतिक्रमण तुम्ही केलं बघा, या विकासाच्या प्रश्नावरती भांडत हो. असताना त्याला धार्मिक रंग देऊ शकतो. 100% धार्मिक त्याचा पद्धतीने रंग आमच्या देऊ आस्थेचा विषय आहे. मी तुम्हाला सांगतो उद्या इथं जर माझं मंदिर असेल नाही तर असेल तुम्ही काढलं पाहिजे असेल ना. तर काढू आस्थेचा विषय नाही आमच्या श्रद्धा आहे आमच्या नागबाबा आमच्यासाठी शेवट मी आहे त्यांच्या वतीने आमचा विषय आहे, उत्तर देऊ 100%. इथे शेजारी 2 मंदिर आहेत ती पण काढली जाणार आहेत. त्या मंदिरांच्या बद्दल नाही, मी त्यांच्या वतीने उत्तर देऊ का नाही, त्यांच्या असू वतीने दे. उत्तर देऊ का मी नको. या नको नाही, नाही, मी काय अडचण नाही. उद्या प्रश्न ह्या अतिक्रमणाचा आहे. अजून पण सांगतो बरोबर त्यांनी विषयांतर होते विषयाचं काय होतं? अजिबात विषयांतर होत नाही या ह्याचा विषय गंभीर होतो त्याला धार्मिक रंग लागतो तो प्रश्नाचा बघा, ऐका ऐका काय विषय? धार्मिक रंग लागला तरी काही काही विषय अडचण नाही आमच्यासाठी श्रद्धेचा विषय आहे धार्मिक रंग लागला तरी काही अडचण नाही सुरेश भैया यांनी काढायलाच नाही पाहिजे नागरिकांना विश्वासात घ्यायला पाहिजे होतं आटपाडी तालुका अशी अशी परिस्थिती आहे आपण काय करूया पण इकडे शिल्लक असताना लक्षात घ्या ही जबाबदारी मुख्य अधिकारीची आहे शिवनची आहे शिवने बघायला पाहिजे होतं इथं आपली यांची जागा शिल्लक असताना इकडे मंदिर त्यासाठी काढायचं विचारलं ना नाही, आम्ही विचारायची काय गरज आहे सेंटर लाईन काढल्यानंतर त्यांचं काम आहे ना नागरिकांनी जाब विचारायचं काय गरज आहे? काय संबंध आहे? त्यांचं काम आहे, alignment करून करायला पाहिजे. आधार घेऊन धार्मिकतेचा आधार घेत नाही शिक्षणात आमचा पूल जवळ हे लक्षात घ्या आमची जबाबदारी मग कुठं का काढलं त्यांनी मी बोलतो तुम्ही नाही म्हणता तुम्ही बोलतो या रस्त्याचं एकतर अलाइनमेंट पाहिजे तर सेंट्रल ऐका मी सांगतो धार्मिकतेचा विषय ही सांगतो. दोन्ही मुद्द्यावर आपण चर्चा धार्मिकतेचा करूया सांगतो त्यामध्ये मंदिराचा- अतिक्रमणाला बळ दिलं गेले हा मुद्दा घ्या मंदिराचा 100% दिले मंदिराचा विषय विचारला ना. अतिक्रमणाला बळ दिले आणि इकडे मंदिर काढले ह्याचं सेंट्रल मला लाईन ते सांगा, मग काढल्यानंतर तुम्ही म्हणा ना जसं मंदिराचं अतिक्रमण आहे तुम्ही दाखवलंय तसं हे अतिक्रमण दाखवा असं का म्हणा हा बघा तुम्ही समजून एक- घेत एक- नाही. एक- एक- सेंट्रल लाईन एक- असल्याशिवाय हे अतिक्रमण आहे का नाही कळत शकत नाही ना नाही नाही तेच मी सांगतो एक मिनिट इकडे प्रशासनाने 40 मिनिटं लक्षात घ्या तोच हा मुद्दा अतिक्रमणाचा मुद्दा आला कुठं लक्षात घ्या प्रशासनाने एवढी जागा शिल्लक असताना एखाद्या त्या सुवास दोंडेचं घर ठेवायचं नागबाबाचं मंदिर काढायचं हा धंदा कुठला काढला तुम्ही तेच म्हणा ना तुम्ही ते म्हणतोय ना आम्ही. त्याला रंग नको लक्षात घ्या माझं- रंग रंग माझं नाही बोलणं देत. स्पष्ट असतं ते 100% सूरज भैया तुमची भावना स्पष्ट असू द्या पण वस्तुस्थिती अशी आहे नाथबाबाचा एकाच पायरी काढताना सुद्धा नागरिकाला विचारायला पाहिजे असलं अतिक्रमण तरी विचारायला पाहिजे तुम्ही ते काढत असताना तुम्ही लोक नव्हतो ना मी बेंगलोर नाही ही बाकी सगळी इथं झाली. बाकीचे असू दे बाकी जबाबदारी आता घेतली ना आम्ही एवढी आम्ही निस्तार करू होणार नाही काम माझी ठेकेदाराला विनंती आहे की काम तेवढं थांबवावं